मुलांनो, आज आपण द डक अँड द कँगरू, बदक आणि कांगारू ही एक मजेशीर कविता शिकणार आहोत. यात एक बदक कांगारूला विनंती करतय की मला तुझ्या पाठीवर बसवून जग फिरवून आण. चला तर मग एक एक कडवे बघूया. स्टांजा 1. Said the duck to the kangaroo, "Good gracious, how you hop over the fields and the water too, as if you never would stop. My life is a bore in this nasty pond, and I long to go out in the world beyond. I wish I could hop like you," said the duck to the kangaroo. बदक कांगारूला म्हणालं, "बाप रे, गुड ग्रेशियस, तू किती छान उड्या मारतोस. शेतांवरून आणि पाण्यावरून सुद्धा तू अशा उड्या मारतोस की जणू तू कधी थांबणारच नाहीस. या घाणेरड्या तलावात नास्टी पॉन्ड मध्ये राहून मला खूप कंटाळा आला आहे. माय लाईफ इज अ बोर. मला या तलावाच्या पलीकडचं जग बघायची खूप इच्छा आहे. मला वाटतं की काश मी सुद्धा तुझ्यासारख्या उड्या मारू शकलो असतो." स्टांजा 2. Said the kangaroo to the duck, "This requires some little reflection. Perhaps on the whole it might bring me luck, and there seems but one objection, which is, if you let me speak so bold, your feet are unpleasantly wet and cold, and would probably give me the rheumatis," said the kangaroo. बदकचं बोलणं ऐकून कांगारू म्हणाला, "यावर मला थोडा विचार करावा लागेल. रिक्वायर सम रिफ्लेक्शन. कदाचित तुला पाठीवर घेतल्याने आपलं नशीब उघडेल किंवा मलाही नशीब लाभेल. पण यात एकच अडचण आहे. ती अडचण अशी आहे, जर तू मला स्पष्ट बोलू दिला तर, की तुझे पाय खूप ओले आणि थंडगार असतात, वेट अँड कोल्ड. जर तू माझ्या पाठीवर बसलास तर तुझ्या ओल्या पायांमुळे मला रूमॅटिस म्हणजेच संधिवात किंवा थंडीने होणारा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो." नोट: रूमॅटिस हे कवीने गमतीने वापरलेले शब्द आहेत, ज्याचा अर्थ र्युमॅटिझम किंवा सांधेदुखी असा होतो. स्टांजा 3. Said the duck, "As I sat on the rocks, I have thought over that completely, and I bought 4 pairs of worsted socks, which fit my web feet neatly." बदक यावर हुशारीने उत्तर देतं. ते म्हणतं, "जेव्हा मी खडकावर बसलो होतो तेव्हा मी यावर पूर्ण विचार केला आहे. तुझ्या थंडीच्या समस्येवर उपाय म्हणून मी 4 जोड्या लोकरीचे मोजे विकत घेतले आहेत, जे माझ्या जाळीदार पायांना अगदी व्यवस्थित बसतात." स्टांजा 4. Said the kangaroo, "I am ready, all in the moonlight pale. But to balance me well, dear duck, sit steady, and quite at the end of my tail." बदकची तयारी बघून कांगारू खुश झाला. तो म्हणाला, "मी तयार आहे. या मंद चांदण्यात आपण फिरायला जाऊया. पण माझ्या प्रिय बदका, माझा तोल सांभाळण्यासाठी तुला अगदी शांत आणि स्थिर बसावं लागेल, आणि ते सुद्धा अगदी माझ्या शेपटीच्या टोकावर." स्टांजा 5. So away they went with a hop and a bound, and they hopped the whole world 3 times round. And who so happy, oh who, as the duck and the kangaroo. अशा प्रकारे एका मोठ्या उडीसह हॉप अँड अ बाउंड ते दोघे फिरायला निघाले. त्यांनी संपूर्ण जगाला 3 वेळा प्रदक्षिणा घातले. आता सांगा बरं मुलांनो, त्या बदक आणि कांगारू इतकं आनंदी जगात दुसरं कोणी असेल का? म्हणजेच ते दोघे जगात सर्वात जास्त आनंदी होते. महत्वाचे शब्दार्थ. वर्ड मीनिंग्स फॉर स्टुडंट्स. गुड ग्रेशियस, अरे बापरे, आश्चर्य व्यक्त करण्यासाठी. बोर म्हणजेच कंटाळावाणे. रिफ्लेक्शन म्हणजे विचार करणे. ऑब्जेक्शन म्हणजे हरकत किंवा अडचण. रूमॅटिस सांधेदुखी. र्युमॅटिझम कवीने गमतीने बदललेला शब्द. वर्स्टेड सॉक्स म्हणजे लोकरीचे मोजे. वेब फीट म्हणजे जाळीदार पाय, बदकाचे पाय.